अरे आलास. बस बस बस. काय झालं रे? तोंड का असं दिसतंय तुझं? आणि असं लादीवर नको झोपूस. ती चटई तरी घे. दारू पिऊन आलायस का रे तू? तुला असं कधी बघितलं नाही ना, तर जीव घाबरायला लागला. काय झालं? कसलं टेन्शन आहे का बाबा? अरे तुझ्या पप्पानी तुला असं बघितलं ना, तर त्यांना सहन नाही होणार. तू ह्या नको त्या गोष्टी जवळ करतोयस. तुला आमची काळजी नसेल, पण आम्हाला हाय रे तुझी काळजी. तुझ्या बापाने ना तुझ्यानंतर मूल होऊ दिलं नाही. का माहितीये? त्यांना वाटत होतं की तुला कुठल्याच गोष्टीची कधीच कमी नाही पडो. तुला हर एक गोष्ट मिळो. दुसरं झालं तर त्याच्यामुळे तुझ्याकडे लक्ष नाही गेलं तर तुला कसली कमी झाली तर. आणि तू बाबा हे काय करतोयस? तुला तुला कसलं टेन्शन येते तर तू मला बोल ना. आम्ही तर तुला कसलं टेन्शन पण दिलं नाही, कसला दबाव पण दिला नाही की तू काम कर किंवा काय कर. हे काय रे? तुझ्या बापाने ना तुला कधी कमी पडू दिली नाही रे. तू एक गोष्ट मागितलीस ना, ती दुसऱ्या दिवशी तुझ्या हातात असायची. विचार केलास? कुठून आणत असेल बाप? कसं आणत असेल? पैसे तर नव्हते. जास्तीचं काम करून तर तुझे हट्ट पुरवायचं. ते पण नाही दिसलं का रे तुला? हे सर्व जे करतोयस ना, ह्या वाईट सवयी जवळ करतोयस ना, त्याने आम्हाला किती त्रास होईल हे तुला नाही समजणार. कारण की तुम्ही मुलं ना फक्त स्वतःच बघत असता. स्वतःला काय हवंय, स्वतःला काय आवडतंय, स्वतःच काय. पण आई वडील ना कधीच स्वतःचा विचार करत नाही. कधीच नाही. ते नेहमी एक घास खाण्याआधी पण ना माझ्या पोराने जेवलंय का हे विचारतात. तुमच्यासारखे बिनधास्त नसतात रे. तुमच्या एवढं काही त्यांना समजत नसतं. त्यांची एकमेव इच्छा असते की आमचा पोर सुखी असून दे. त्यांची स्वप्न पण हीच असतात. तुमच्यासारखी मोठी मोठी स्वप्न पण नसतात. पण हे तुला नाही समजणार. ज्या दिवशी आमच्या जागी येशील ना तू, तेव्हा समजेल की या सगळ्या गोष्टींचा आम्हाला कितपत त्रास होतोय. तुम्ही खुशाल बघा रे. मोठी मोठी स्वप्न तुम्ही खुशाल बघा. तुमच्या स्वप्नांच्या मध्ये आम्ही नाही कधी येणार. पण आमचं पण सुख बघा. आम्ही आमचं आयुष्य तुम्हाला लहानाचं मोठं करण्यात घालवलं. तुम्हाला सुखी बघायचंय आम्हाला. पण तुम्ही ते पण नाही करू शकत. आणि ह्या सगळ्यामध्ये तुला काय झालं तर आमचं काय होईल ह्याचा तरी विचार केलास का कधी? मी तुला फक्त सांगतेय, पुढे तुला काय करायचं ते तू बघ. त्यावेळेस